महाराष्ट्रातील सर्व पालकांना आपल्याला प्रश्न एकच होता की आरटीची ऑनलाईन प्रक्रिया जी काय आहे ती कधी सुरू होणार. पालकांची जी काही प्रतीक्षा होती ती तर संपलेली आहे, कारण 17/2/2026 पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी काय आहे आरटीची ती सुरू झालेली आहे. ती 28/2/2026 पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. मी पूर्ण 12 दिवस जी काय आहे ती ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. तर हा फॉर्म भरताना काही महत्त्वाच्या सूचना ज्या काय आहेत ह्या सांगण्यात आलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या सूचना काय आहेत हे आपण बघूया आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती. यासाठी आपण आलेलो आहोत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती student.maharashtra.gov.in. याची लिंक जी काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही पण या सूचना ज्या काय आहेत ती बघू शकता. त्यामुळे पूर्ण सूचना ज्या आहेत पालकांसाठी 2026-27च्या ॲडमिशनसाठी 16 सूचना ज्या काय आहेत ते सांगितलेल्या आहेत. त्या 16 सूचना काय आहेत ते आपण बघूयात. तर त्यामध्ये सांगितले आहे की प्रवेश प्रक्रिया जी काय आहे 26-27साठीची ती सुरू झालेली आहे. दुसरी सूचना काय आहे की ती पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. म्हणजे तुमचं जे काही पत्ता जो काय निवासी पत्ता हा तुम्ही पुन्हा तपासून बघा आणि मगच तुमचा अर्ज जो काय आहे तो सबमिट करा. तिसरी सूचना आहे की आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. चौथी सूचना आहे की सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतराच्या शाळा उपलब्ध होतील. म्हणजे यापूर्वी 3 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकत होतात. तर ह्या वर्षी त्यांनी काय केलेलं आहे की 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरावरच्याच फक्त शाळा जे काय आहेत तुम्ही हा फॉर्म भरताना निवडू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही जे काय आहेत ते 10 शाळा तुम्ही ह्याच्यामध्ये निवडू शकता. पाचवा नियम आहे सूचना आहे की अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो. म्हणजे जी काही आवश्यक कागदपत्र आहेत त्यासाठी लागणारी, जसं की तुमचा आधार कार्ड आहे, जन्म दाखला आहे, तुमचा रहिवासी दाखला आहे किंवा उत्पन्न दाखला आहे, अशा ज्या कागदपत्र आहेत तयार ठेवा. कारण ती जर नसतील तर ते तुमचा अर्ज जो काय आहे तो रद्द होऊ शकतो. सहावी सूचना आहे की अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे आणि समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. म्हणजे काय की तुम्ही अर्ज भरत आहात, तुम्ही काहीतरी 4-5 स्टेप पुढे गेलेला आहात आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की तुमच्या अर्जामध्ये काही चूक झालेली आहे, तुमचा ॲड्रेस चुकीचा झाला आहे किंवा काही स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, असे काही तुम्हाला दिसून आल्यास किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही तो अर्ज जो काय आहे तो डिलीट करू शकता आणि पुन्हा अर्ज भरू शकता. एकदा की तुम्ही सेव्ह आणि सबमिट हा असं केलं की तुम्ही पुन्हा अर्ज नवीन भरू शकणार नाही. लक्षात ठेवा, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. एकदा की तुम्ही अर्ज सबमिट केला त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये काहीही बदल करू शकणार नाही. याची सर्व पालकांनी लक्षात घ्यावं. सातवं हे आहे की एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. म्हणजेच की एकाच पालकासाठी जर 2-2 फॉर्म भरलेले असतील असं आढळल्यास त्या लॉटरीमधून त्याला प्रवेश प्रक्रियेमधून त्यांना काढण्यात येईल, त्याला बाद करण्यात येईल. त्यांचा कुठलाही अर्ज यामध्ये स्वीकारला जाणार नाही. 8वी सूचना आहे की अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. रिसिप्ट जे काय आहे तुमच्या जवळ ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बघता येईल की तुमची नंबर लागलेला आहे की तुमची लॉटरी लागलेली आहे की नाही हे तुम्ही त्या अर्जावरच्या क्रमांकावरून तपासू शकता. 9वे आहे की अर्ज भरत असताना अर्जावरील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेले प्रवेश रद्द होऊ शकतो. म्हणजे काय की तुम्ही दिलेले जो काय आहे पुरावे दिलेले आहेत हे खोटे आढळल्यास ते तुमचा अर्ज जो काय आहे ते रद्द करू शकतात. 10वा आहे की अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हरी पासवर्डवर क्लिक करून रिसेट ही करता येईल तुम्हाला. 11वी आहे की प्रवेश RT 2025 प्रवेश 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता मुदत 28/2/2026 पर्यंत राहील. 12वा सूचना ही आहे की दिव्यांग बालकांना अर्ज भरण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर पालक काही दिव्यांग असतील, अपंग असतील अशा लोकांसाठी
मुलांसाठी शिक्षण त्यांच्यासाठी 40% पर्यंत जे काय आहे ते प्रमाणपत्र हवं आहे की त्याच्या पुढचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही हा दिव्यांगामध्ये फॉर्म तुमचा भरण्यात येईल. 13 मध्ये सांगितलेलं आहे की सूचनेमध्ये की 26-27 वर्षाच्या निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत जे काय होतं हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की गॅसचं पासबुक जे काय आहे ते तुम्ही पुरावा म्हणून देऊ शकत नाही. 14 मध्ये सांगितलेलं आहे की निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच तुम्हाला चालणार आहे. जर तुमच्याकडे इतर कुठले निवासी जे काही पुरावा नाहीये परंतु बँकेचे पासबुक असेल तर ते चालेल, परंतु ते राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असेल तरच ते ग्राह्य करण्यात येणार आहे. 15वा आहे की अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. आणि 16वा आहे की बालकांच्या जन्मतारखेबाबत की दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास त्वरित त्यांनी RTEMAH2020@gmail.com यावरती ईमेल पाठवू शकतात.